नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण चॅम्पियन कार्स सांगलीमध्ये आलो आहोत. तर माझ्या मागे जी वॅगनर बघताय 2023चं मॉडेल आहे. तर ही गाडी सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर या गाडीचा पूर्ण व्हिडिओ आता आपण करणार आहोत. यामध्ये काय काय फीचर्स आहेत, इंटिरियर दाखवणार आहोत, गाडी गुड कंडिशनमध्येच आहे, त्याबरोबर पूर्ण फीचर्स आहेत ते वर्किंग आहेत. तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे गाडीतील पूर्ण फीचर्स आणि इंटिरियर दाखवणार आहे. तर आता वेळ न घालवता तुम्हाला मी गाडीचा फ्रंट व्ह्यू, राईट व्ह्यू, रिअर व्ह्यू अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ आता आपण करूया. तर मित्रांनो, गाडीचा फ्रंट लुक जर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे आहे. MS13 मध्ये गाडी पासिंग असणार आहे मित्रांनो. तर यामध्ये तुम्हाला इथे हॅलोजन लॅम्प्स येणार आहेत, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर इथे तुम्हाला टर्न इंडिकेटर्स आहेत. त्याबरोबर मित्रांनो इथे तुम्हाला स्टील गार्निशमध्ये अशा प्रकारे बॅजिंग बघायला मिळणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मारुती सुझुकीचा लोगो येणार आहे. त्याबरोबर बोनेट डिझाईन बघायला तर काही अशा प्रकारे आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 2 वायपर्स इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला वॉशर सुद्धा मिळणार आहे. इथे तुम्हाला गाडीचे डिटेल्स आहेत, बघू शकताय. त्यानंतर वरच्या साईडला अशा प्रकारे तुम्हाला एंटिना सुद्धा मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही गाडीचं साईड प्रोफाईल जर बघायला गेला तर अगदी क्लीन अँड क्लिअर आहे साईड प्रोफाईल सुद्धा. गाडीवर कोणत्या प्रकारचे क्रॅचेस तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. तर अशा प्रकारे काही साईड प्रोफाईल, लेफ्ट प्रोफाईल, लेफ्ट आणि राईट प्रोफाईल आहे. तर मित्रांनो, तुम्हाला साईडमध्ये सुद्धा इथे अशा प्रकारे इंडिकेटर्स अवेलेबल आहेत. तर आता मित्रांनो, आपण गाडीच्या आतमध्ये जाऊया. तर आपण को ड्रायव्हर साईड सीट आहे ती सीटच्या साईडचा दरवाजा ओपन केला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दरवाजामध्ये तिथे तुम्हाला पॉवर विंडोज कंट्रोल येणार आहेत. त्याबरोबर इथे तुम्हाला स्टील गार्निशमध्ये अशा प्रकारे हँडल्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. त्याबरोबर इथून तुम्ही लॉक अनलॉक कार करू शकता. त्यानंतर गाडीचा इंटेरियर जर बघायला गेला तर अगदी क्लीन अँड क्लिअर आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो गाडीचा इंटेरियर. यामध्ये तुम्हाला कंपनी फिटेड म्युझिक सिस्टीम येणार आहे. त्याबरोबर AC कंट्रोल्स आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला गिअर शिफ्टिंग्स येणार आहेत. तर मित्रांनो, आता आपण गाडीच्या ड्रायव्हर सीटवर जाऊन बसूया आणि तुम्हाला तेथील फीचर्स वगैरे सांगतो. तर मित्रांनो, आपण ड्रायव्हर साईड दरवाजा ओपन केला आहे. तर यामध्ये तुम्हाला पूर्ण पॉवर विंडोजचे कंट्रोल सगळे मिळून जाणार आहेत. ORM पण मित्रांनो इलेक्ट्रिक आहेत, ऑटोमॅटिक तुम्हाला इथे मिळणार आहेत. यामध्ये तुम्ही खाली बघायला गेला तर इथे स्पीकर सुद्धा उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर इथून तुम्ही मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला इथे AC इव्हेंट दिलेला आहे. त्याबरोबर तुम्हाला तुमचा लॅम्प ॲडजस्टमेंट इथून तुम्ही करू शकता. त्यानंतर मित्रांनो, जर सीट ॲडजस्टमेंट बघायला गेलं तर इथे तुम्हाला सीट ॲडजस्टमेंटसाठी बटन्स दिलेले आहेत. त्याबरोबर इथून पण तुम्ही सीट मागे पुढे करू शकता. तर आता मित्रांनो, आता आपण कारमध्ये बसूया. तर मित्रांनो, गाडीचा इन्स्ट्रुमेंट फर्स्ट जर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे येणार आहे. पूर्ण क्लीन अँड क्लिअर कंडिशनमध्ये आहे, तुम्ही बघू शकताय. त्याबरोबर इथे सुद्धा तुम्हाला साईड मला AC येणार आहे. त्याबरोबरच वर तुम्हाला अशा प्रकारे ORM येणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मित्रांनो हॅलोजनमध्ये लॅम्प्स आहेत, तुम्ही बघू शकता. लॅम्प्स पण ऑन आहेत. यामध्ये पूर्ण वर्किंग कंडिशनमध्ये लॅम्प्स आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला सनवायझर आहे. यामध्ये व्हेनिटी मिरर सुद्धा मित्रांनो आहे. त्यानंतर इथे तुम्हाला हँडल्स बघा अशा प्रकारे इथे येणार आहेत. सनवायझरमध्ये व्हेनिटी मिरर असल्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्यानंतर मित्रांनो, ड्रायव्हर साईडला जर बघायला गेलं तर इथे पण तुम्हाला सनवायझर आहे. यामध्ये लॅम्प्स ॲक्च्युली नाही होते. त्यानंतर खाली साईडला गेलं तर मित्रांनो इथे तुम्हाला अशा प्रकारचं चार्जिंग सॉकेट पण दिलेलं आहे. इथे तुम्ही तुमचं मोबाईल्स वगैरे ठेवू शकता. त्यानंतर इथं गिअर शिफ्टिंग, मेनली गिअर शिफ्टिंग आहे याला. त्याबरोबर इथे मित्रांनो तुम्हाला एक कप होल्डर सुद्धा यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. त्यानंतर इथे तुमचा अशा प्रकारे मॅन्युअली हँडब्रेक येणार आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा ग्लव बॉक्स येणार आहे, तुम्ही बघू शकताय. चांगल्या प्रकारे तुमचं सामान बसू शकतंय. स्टँडर्ड क्वालिटीचे तुम्हाला इथे एअरबॅग्स येणार आहेत. तुम्हाला एअरबॅग सुद्धा इथे बॅजिंग बघू शकताय. तर मित्रांनो, बऱ्यापैकी आपण तुम्हाला ड्रायव्हर साईड इंटेरियर दाखवला आहे. तर आपण रिअर साईडचा इंटेरियर बघूया. तर मित्रांनो, रिअर साईड प्रोफाईल जर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे येणार आहे. इथे तुम्हाला मित्रांनो आरामशीर 3 माणसे बसू शकताय. माझ्या जायचे असतील तर 4ही बसायला काही अडचण नाही. रिअरमध्ये जर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे सीटच्या मागे तुम्हाला पॉकेट आहे, जेणेकरून तुमचं इथे तुम्ही सामान ठेवू शकता. दोन्ही सीटला अशा प्रकारे तुम्हाला पॉकेट्स येणार आहेत. बॅक साईडला काही AC इव्हेंट किंवा चार्जर पॉईंट नाही वॅगनरचं मॉडेल असल्यामुळे. तर मित्रांनो, तरी पण बऱ्यापैकी पूर्ण कंडिशनमध्ये एक कार आहे. मागे बाजून जर डॅशबोर्ड बघायला गेला तर काही अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड बघायला मिळणार आहे. त्यानंतर येथे तुम्हाला सीट बेल्टचं सुद्धा ऑप्शन आहे, तुम्ही इथे बघू शकताय. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला इनबिल्ट बॅक हेडरेस्ट आहे, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर मागे तुम्हाला पार्सल ट्रे सुद्धा ऑफर करण्यात आलेला आहे.
तर मित्रांनो बऱ्यापैकी चांगल्या कंडिशनमध्येच आहे, काही काय अडचण नाही. तर मित्रांनो आता आपण बॅक प्रोफाईल जर पाहायला गेलं तर काही अशा प्रकारे तुम्हाला बॅक प्रोफाईल गाडीचं बघायला मिळणार आहे. क्लीन आणि क्लिअर आहे मित्रांनो बॅक प्रोफाईल पण. तर मित्रांनो आता गाडीचा बूट स्पेस दाखवतो मी तुम्हाला. गाडीचा बूट स्पेस जर बघायला गेलं तर काही केबिन टाईप अशा प्रकारे बूट स्पेस आहे. खूप चांगल्या प्रकारे मोठा असा बूट स्पेस तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. क्लीन आणि क्लिअर आहे मित्रांनो, बघू शकताय. इथे तुम्हाला पार्सल ट्रे सुद्धा वापर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो आता आपण गाडीचा ओव्हरऑल लुक बघितलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर ही कार सध्या चॅम्पियन मोटर्स सांगलीमध्ये उपलब्ध आहे. त्यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि ही कार तुम्ही याला जर हवी असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही ही कार बुकिंग करू शकताय. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.